हा तुमचा प्रॉब्लेम काय? गाडी का देत नाही तुम्ही? पैसे भरून भरल्याशिवाय देत नाही. पेशंट अटॅकचा आहे आणि तुम्ही म्हणताय पैसे भरलेले शासकीय महाविद्यालय सर्व रुग्णालय हा व्यक्ती ड्रायव्हर जो आहे तो म्हणतोय पैसे भरा आणि पैसे भरल्यानंतरच गाडी आलेल. आज सीएमओ सुद्धा जागेवरनं उठायला तयार नाही. अटॅक यायला आलेला आहे आणि ही महिला बघा कशा पद्धतीनं ही करायला लागलेली आहे. बघा मी डायरेक्ट लाईव्ह दाखवतोय की जेणेकरून कुणीही त्या बाईच्या मदतीला धावून येत नाहीये. हे बघा मी तुम्हाला डायरेक्ट पेशंट दाखवतो. सीएमओ आहे त्या ठिकाणी. सीएमओ सुद्धा ह्या ठिकाणी उठून यायला तयार नाहीत. पेशंटचा जीव चाललेला आहे तरी पेशंटच्या नातेवाईकाची तळमळ मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ड्रायव्हर म्हणतो की पैसे भरा. त्यावेळेस तुम्ही बोलले का नाही पैसे भरा? तुम्ही बोलले ना पैसे भरा. पेशंट येते का नाही ते बघू आपण. डायरेक्ट लाईव्ह आहे पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून. मी जोपर्यंत पेशंट येत नाही तोपर्यंत लाईव्ह दाखवतो. हे बघा ती मुलगी आहे त्यांची पत्नी आहे आणि ड्रायव्हर म्हणतो पैसे भरा. हे जे विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयामधली सत्य परिस्थिती आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पेशंट अत्यंत क्रिटिकल आहे. त्या ठिकाणी कोणीच नाही. अजून सुद्धा पेशंट या ठिकाणी घेऊन येण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. बघा कशा पद्धतीने ह्या हॉस्पिटलच्या ह्या दवाखान्याचा ह्या महाविद्यालयाचा पर्दाफाश करत आहे मी. बघा ताई किती वेळ झाला तुम्ही डॉक्टरला सांगितले? अर्धा पाऊण तास झालेला आहे या ठिकाणी. बघा कशा पद्धतीनं ना डॉक्टर मदतीला ना ड्रायव्हर मदतीला ना ॲम्ब्युलन्स मदतीला. माणसाचा जीव चालला आणि ड्रायव्हर म्हणतोय पहिल्यांदा पैसे भरून या. म्हणजे किती खालच्या पातळीला गेलेली ही व्यवस्था आपल्याला मी दाखवतोय. विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयामधला सत्य दाखवतोय. कारण त्या माणसाचा प्राण चाललाय आणि ह्याला पैशाचं आणि सीएमओ सुद्धा जागेवरनं उठायला तयार नाही. बघा या ठिकाणी एकही डॉक्टर नाही. या शासकीय महाविद्यालय एनजीओ मध्ये काम करते ते. बघा या ठिकाणी एकही डॉक्टर नाही. शासकीय महाविद्यालयाचा एकही डॉक्टर या ठिकाणी नाहीये. बघा विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयातला सत्य चेहरा. विलासराव देशमुख महाविद्यालयातला सत्य चेहरा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माणसाचा प्राण चाललाय तरी ड्रायव्हर पैसे मागतोय आणि सीएमओ आपल्या खुर्चीवरनं उठायला तयार नाहीये. आणि या ठिकाणी डॉक्टर एवढे असताना सुद्धा या ठिकाणी एकही मदतीला धावून येत नाही. बघा कशा पद्धतीनं पेशंटचे हाल या ठिकाणी होत आहेत. कशा पद्धतीनं सीएमओ डॉक्टर कॉलेजचे जे नवीन डॉक्टर होणार आहेत ते आपलं कर्तव्य बजावताना सगळी गर्दी या ठिकाणी. ओ डीन साहेब बघा, कलेक्टर बघा, तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या जिल्ह्याचा पर्दाफाश होत आहे. या ठिकाणी एकही डॉक्टर नाहीये. एकही बघा कशा पद्धतीने हाल होत आहे पेशंटचं. बघा ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर म्हणतोय पैसे भरा आणि सीएमओ स्वतः उठवून यायला तयार नाही. बघा तुम्ही तिकडच्या तिकडं. ताई तुम्ही जावा पहिलं. बसा आतमध्ये जावा. बसा आतमध्ये बसा. बघा आतमध्ये डॉक्टर सुद्धा नाहीये किंवा विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाचा कोणीच जबाबदार या ठिकाणी जायला तयार नाही. हे मी पोलीस क्राईम न्यूजवर दाखवतो की ज्या पेशंटच्या जीवाशी खेळणारं शासकीय महाविद्यालय लातूरचं दाखवतोय. या ठिकाणी विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाचा जो माणूस मरायला टेकलेला असताना सुद्धा त्याचा प्राण वाचवण्यासाठी एकही डॉक्टर या गाडीमध्ये जाऊ शकत नाही. बघा MH06 जे 9395 गाडी आहे. बघा ह्या ठिकाणी पुढं डॉक्टर बसायला पाहिजे पण डॉक्टर नाही तर स्वतः त्यांची पत्नी बसलेली आहे. कलेक्टर आणि आरोग्य मंत्र्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे.